अज्ञात मृतदेह व दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेटी अर्थात मर्च्युरी कॅबिनेट अत्यंत आवश्यक आहे. परंतु परळीच्या उपजिल्हा रुग्णालयातील शीतपेटी खराब झाल्याने या मर्च्युरी कॅबिनेटचा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी शवागारातील मृतदेहांना सुरक्षित ठेवणे आता कठीण बनले असून काही मृतदेहांसाठी अंबाजोगाईशिवाय आता पर्यायही शिल्लक राहिलेला नाही. परळी उपजिल्हा रुग्णालयातील शवागार विभागामधील शीतपेटी खराब झालेली आहे. ही दुरुस्त होईपर्यंत आता अज्ञात मृतदेह हे परळी येथील पोस्टमार्टम विभागामध्ये ठेवता येणार नाहीत. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ही शीतपेटी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांनी सांगितले. मात्र सध्या तरी ही शीतपेटी व मर्च्युरी कॅबिनेट हा विभाग खराब झालेला आहे. त्यामुळे मृतदेहाला शीतपेटीत सुरक्षित ठेवणे परळीत आता अवघड झाले आहे. अज्ञात व अनोळखी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी डेड बॉडी फ्रीजर अर्थात शीतपेटीचा उपयोग केला जातो. मर्च्युरी कॅबिनेटची यासाठी अत्यंत आवश्यकता असते. नातेवाईक येण्यापर्यंत काही डेड बॉडी 24 तासापर्यंत ठेवण्याची आवश्यकता असते. अशा स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटीच उपलब्ध नसेल तर अत्यंत दयनीय अवस्था होऊन जाते. बेवारस मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पोस्टमार्टम हाऊसमध्ये 72 तासापर्यंत तो मृतदेह ठेवावा लागतो. याचे कारण असे की या कालावधीत मृतदेहाची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र पोस्टमार्टम हाऊसमध्ये मर्च्युरी कॅबिनेटच नादुरुस्त अवस्थेत असल्याने या ठिकाणी मृतदेह सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्याचबरोबर दुर्गंधीची समस्याही निर्माण होऊ शकते. असाच काहीसा प्रकार परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनुभवावयास मिळाला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी पोलीस स्टेशनला या ठिकाणची शीतपेटी खराब झाली असल्याचे कळवले आहे आणि अनोळखी मृतदेह ठेवण्यासाठी अंबाजोगाई येथे घेऊन जावेत अशा प्रकारचे पत्र पोलिसांना दिले आहे. दरम्यान ही शीतपेटी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून केली जात आहे.